लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कसबा वावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेस या जन्मस्थळी शाहू वस्तू संग्रहालय उभारण्यात आले। त्याचा लोकार्पण सोहळा 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे। हा सोहळा करवीरच्या प्रतिष्ठेला शोभेल असा भव्य दिव्य स्वरूपात साजरा व्हावा अशी मागणी आज शाहू प्रेमींच्या बैठकीत करण्यात आली। रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थान असलेलं लक्ष्मी विलास पॅलेस इथं छत्रपती शाहूंच्या जीवनावर आधारित वस्तू संग्रहालय उभारण्यात आलंय। 8 महिन्यांपूर्वी संग्रहालयाचं काम पूर्ण झालंय, पण अजूनही त्याचा लोकार्पण सोहळा झालेला नाही। वस्तू संग्रहालयात शाहू महाराजांचे जनक माता पिता ते दत्तक माता पिता यांच्यासह झालेली कौटुंबिक वाटचाल, शाहू महाराजांनी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय, त्यांचा राज्याभिषेक सोहळा, अंबारी, घोडदळ यासह विविध वस्तूंचं जतन आणि संवर्धन करण्यात आलंय। हे वस्तू संग्रहालय परिपूर्ण व्हावं यासाठी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार, इंद्रजित सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी भरीव योगदान दिलंय। या वस्तू संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। या सोहळ्याच्या पूर्वतयारीची बैठक आणि सोहळ्याची भव्यता दिव्यता ठरवण्यासाठी आज अखिल भारतीय मराठा महासंघ, शाहू सलोखा मंच यासह विविध संघटनांनी तसंच शाहू प्रेमींची बैठक वसंतराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली शाहू समाधीस्थळी झाली। सर्वच मान्यवरांनी हा सोहळा कोल्हापूरच्या लौकिकाला साजेसा भव्य दिव्य व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। तसंच लोकार्पण सोहळ्याच्या वातावरण निर्मितीसाठी दसरा चौक ते लक्ष्मी विलास पॅलेस मार्गावर समता रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला। बैठकीला आर.के. पवार, अशोक भंडारे, टी.एस. कांबळे, शाहीर दिलीप सावंत, रघुनाथ कांबळे, शैलजा भोसले, गीता हसूरकर, सीमा पाटील, दिलीप पवार, बाळासाहेब भोसले, अवधूत पाटील, कादर मलबारी, पुरातत्व विभागाचे उत्तम कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।